Hello students, welcome in सहज शिक्षण YouTube चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत. जनरल सायन्स इन दॅट 20 चॅप्टर आहे इन द वर्ल्ड ऑफ स्टार्स, म्हणजे तारकांच्या दुनियेत. तर हा आपला लास्ट चॅप्टर आहे. लास्ट चॅप्टरचा हा कम्प्लीट एक्सरसाइज. तर याच्या आधीचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत याचे एक्सरसाइज हे ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही या आधीचे एक्सरसाइज बघू शकता. लेट्स स्टार्ट टू द एक्सरसाइज. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, राईट द प्रॉपर वर्ड्स इन द ब्लँक्स. ओके, म्हणजे त्यांनी आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत, त्यातला प्रॉपर वर्ड चूज करून त्या ज्या रिकाम्या जागे आहेत तिथे तो फिलअप करायचा आहे. लेट्स सी. मेरिडियन, होरायझन, 12, 9, अपीरंट, सेलेस्ट्रियल अँड इक्लिप्टिक. ओके, तर हे ते वर्ड आहेत त्यांनी दिलेले ऑप्शन. सो इन दॅट क्वेश्चन ए, when seen from a great distance, the sky seems to be touching the ground along a circle. This circle is called the dash. तर जेव्हा आपण लांब नजर टाकेन किंवा दूरवरच्या अंतरावरती बघेन तेव्हा आपल्याला काय वाटतं की आकाश हे जमिनीला टच झालेलं आहे किंवा आकाश जमिनीला भेटलेलं आहे. तर त्याला त्यावेळेला काय म्हटलं जातं? त्याला क्षितिज असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला होरायझोन असं म्हणतात. बी क्वेश्चन, द डॅश इज युज्ड व्हाईल डिफायनिंग द झोडियाक साइन. ओके, तर जी नक्षत्र आहेत हे डिफायनिंग करण्यासाठी कशाचा यूज करतात? तर त्यावेळेला मेरिडियनचा यूज करतात. So, the meridian is used while defining the zodiac sign. C question, classified according to seasons, one season will have nakshatras. आता सपोज आपण ऋतूप्रमाणे जर क्लासिफाईज करायला गेलो तर एक ऋतू, वन सीझन मीन्स एक ऋतू, तर या एका ऋतूमध्ये किती नक्षत्र असतात? तर एका ऋतूमध्ये इथं काय येणार? 9 नक्षत्र, म्हणजे 9 नक्षत्र असतात. D question, the rising of the sun in the east and its setting in the west is the dash motion of the sun. तर सूर्य पूर्वेकडे उगवतो, पश्चिमेकडे तो मावळतो. तर हे कोणत्या मोशन मुळे चाललेलं असतं? तर इट इज अबाउट अपीअरंट मोशन ऑफ द सन. ओके, next question is the second question. A star rises at 8 p.m. tonight. म्हणजे आज एखादा तारा जर 8 वाजता, रात्री 8 वाजता उगवला असेल, at what time will it rise after a month and 5? तर एका महिन्यानंतर तो कोणत्या टायमिंगला उगवेल आणि का? ओके, सो लेट्स सी द आन्सर. आन्सर, स्टार्स राइज अँड सेट 4 minutes अर्लियर एव्हरी डे. तर तारा हा नेहमी 4 मिनिटं, म्हणजे उद्या जर असेल तर त्यावेळेला तो नेहमी 4 मिनिटं आधी उगवतो. इफ अ स्टार राइज ॲट 8 p.m. tonight, इट विल राइज ॲट 7:56 p.m. tomorrow. म्हणजे तो 4 मिनिटं आजच्या पेक्षा उद्या 4 मिनिटं आधी उगवणार. ओके, इट विल राइज ॲट 5:24 p.m. after a month. The sun and the moon are seen to move from the west to east against the background of stars. The sun moves through 1 degree every day and the moon through 12 to 13 degrees. This happens due to the motion of earth around the sun and the moon around the earth, which affects the duration of the stars and shorten its time period. Next, third question. What is the mean by the sun enters a nakshatra? It is said that in a rainy season, the sun enters the Mruga nakshatra. What does it mean? तर आपण काय म्हणतो की सूर्य हा नक्षत्रामध्ये आलेला आहे किंवा पावसाळ्यामध्ये आपण मृग नक्षत्र सुरू झाला आहे किंवा लागलं आहे
असं म्हणतो, तर याचं नेमकं मिनिंग काय हे विचारलेलं आहे. ओके, आन्सर बघा. when when we look at the sun, we see not only the sun but also constellation behind the sun. The constellation cannot be seen in a bright sunlight. तर ते जे सगळं परिमंडल आहे हे आपल्याला सूर्याच्या या प्रखर प्रखर किरणांच्यामुळे दिसत नाही. बट इट इज इंडेड प्रेझेंट बिहाइंड द सन. पण ते त्याच्या पाठीमागं प्रेझेंट असतं. इंडेड प्रेझेंट बिहाइंड द सन. As the earth changes its position, a different constellation or zodiac sign or Rashi appears behind the sun. तर जशी जशी पृथ्वीची जी पोझिशन आहे मुवमेंट होत जाईल तसं त्याच्यामध्ये ते हे जे पाठीमागं जोडिएक साइन्स आहेत किंवा राशीज आहेत जी इतर जे परिमंडल आहे हे वेगवेगळं त्याची पोझिशन चेंज होते. दिस इज व्हॉट वी एक्सप्रेस वेन वी सी दॅट द सन एंटर्स अ पर्टिक्युलर zodiac साइन और राशी. आणि त्यावरूनच आपण सांगतो की सूर्य त्या त्या राशीमध्ये आलेला आहे किंवा त्या त्या नक्षत्रामध्ये आला आहे. इन रेनी सीझन ड्यू टू द perceived motion of the sun, it enters मृग नक्षत्र and that is how it is expressed. पावसाळ्यामध्ये काय होतं, सूर्य हा त्या मृग नक्षत्राच्या समोर येतो किंवा त्याच्या तिथे तो चालू होतो. सो त्याला म्हटलं जातं की मृग नक्षत्र चालू झालं आहे. Fourth question, answer the following questions. In that, A, what is a constellation? म्हणजेच कॉन्स्टॉलेशन म्हणजे काय, परिमंडल किंवा त्याला आपण म्हणतो तारका समूह. हे तारका समूह म्हणजे काय विचारलेलं आहे. A group of stars occupying a small portion of a celestial sphere is called constellation. B. What points should be considered before a sky watch? ओके, तर जेव्हा आपण आकाशाचे निरीक्षण करू तर त्याला कोणते कोणते पॉइंट्स आपण कन्सिडर केले पाहिजे, तर ते कुठले आहे. तर प्लेस फॉर स्काय वॉचिंग शुड बी अवे फ्रॉम सिटी अँड ॲज फार ॲज पॉसिबल इट शुड बी अ न्यू मून नाईट. म्हणजे ते शहरापासून दूर असलं पाहिजे, तो अमावस्येचा दिवस असला पाहिजे. बायनिक्युलर और टेलिस्कोप शुड बी युज्ड फॉर स्काय वॉच. तर हे असं आकाश निरीक्षण करण्यासाठी आपल्याकडे एक चांगल्या पद्धतीची दुर्बीण असली पाहिजे किंवा रिलेटेड टू जे होका यंत्र म्हणजे तर आपल्याकडे तसं जर आकाशाचं निरीक्षण करायचं असेल तर एक चांगल्या पद्धतीचा टेलिस्कोप म्हणजे एक दुर्बीण, सायंटिफिक दुर्बिणी असतात त्या असल्या पाहिजेत. किंवा मॅग्नेट वरून जे दिशा दाखवणारं होका यंत्र असतं ते आपल्याकडे असलं पाहिजे. आयडेंटिफाईंग अ पोल स्टार इन अ नॉर्थ मेक्स द स्काय वॉच इझियर. हेन्स द पोल स्टार शुड बी युज्ड ॲज अ रेफरन्स पॉइंट फॉर स्काय वॉच. म्हणजेच तो होका यंत्र. ॲज अ स्टार इन वेस्ट सेट अर्ली, स्काय वॉचिंग शुड बिगिन विथ स्टार्स इन वेस्ट. A. On a sky map, the north and south are towards the bottom and top of the map, respectively. And B. This is because the sky map is to be held overhead in such a way that the direction we face is at the bottom side. C question. It is wrong to say that the planets, stars, and nakshatras affect human life and why. म्हणजे हे जे ग्रह आहे, तारे आहेत किंवा नक्षत्र आहे त्याचा मानवाच्या जीवनावरती काही परिणाम होतो का, तर तो कसा, किंवा हे जे म्हटलं जातं किंवा हे ट्रू आहे का रॉंग आहे इथे आपल्याला विचारलेलं आहे. आन्सर बघा. सायन्स हॅज प्रूव्ड दॅट द constituents of solar system, example planets, satellites and comets, as also distant stars and constellations, do not have any influence on human life. तर त्याचा मानवी जीवनावरती काही परिणाम होत नाही. Man has stepped on a moon and will conquer Mars in the 21st century. तर माणूस हा चंद्रावरती गेलेला आहे किंवा मंगळावरती जाण्याची त्याची तयारी आहे
Hence, in this age of science, holding on to beliefs which have been proved wrong by numerous scientific tests is an unnecessary waste of time and energy. तर सायंटिफिकली हे सगळं प्रूव्ह केलेलं आहे किंवा काय त्यांनी वेगवेगळ्या टेस्ट घेतलेल्या आहेत. त्यावरून असं सांगितलेलं आहे की या ग्रह ताऱ्यांचा आणि नक्षत्रांचा मानवाच्या जीवनावरती काही फारसा परिणाम होत नाही. It is important to consider all these issues which is scientific frame of mind. Next आहे fifth question. Write a paragraph on a birth and life cycle of stars using following figure. ओके आणि ती फिगर आहे ही लाईफ सायकल ऑफ स्टार्स. सो इथे आहे हा नेब्युला म्हणजे याला तेजोमेघ असं म्हणतात. सो याच्यापासून ऑर्डिनरी स्टार साधा तारा होतो. देन रेड जायंट स्टार म्हणजे लाल राक्षसी तारा. देन प्लॅनेटरी नेब्युला अँड देन त्याच्यापासून हे व्हाईट ड्राफ्ट म्हणजे त्याला आपण श्वेतपटू म्हणतो. तर हे आहेत मॅसिव्ह स्टार्स. मॅसिव्ह स्टार्स पासून अगेन रेड सुपर जायंट म्हणजे तांबडा महाराक्षसी तारा याला म्हटलं जातं. देन सुपरनोवा अँड याचे अगेन टू न्यूट्रॉन स्टार्स अँड ब्लॅक होल. ओके तर याच्यानुसार बघू काय दिलं. स्टार्स आर बॉर्न आउट ऑफ नेब्युला म्हणजे नेब्युला म्हणजे काय तेजोमेघ जे आहे त्याच्यापासून ते तयार होतात. नेब्युला आर क्लाउड्स मेड अप ऑफ मेनली ऑफ हायड्रोजन गॅस अँड डस्ट पार्टिकल्स विच आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स वन अनदर बाय द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. नेब्युला तारो ते आपण जे तेजोमेघ म्हणत आहोत हे म्हणजेच काय असतं तर त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस आणि धुळीचे पार्टिकल्स असतात जे एकमेकाशी अट्रॅक्ट होतात with by the force of gravity. As a result of pressure, the internal temperature increases and the cloud become dense and spherical in shape. तर त्याचा परिणाम काय होतो तर याच्यामधलं आतलं जे टेम्परेचर आहे हे खूप वाढत जातं आणि द क्लाउड बिकम डेन्स आणि तो जो ढग आहे हा कसा होतो डेन्स होतो म्हणजे घनदाट होतो आणि त्याचा शेप स्पेरिकल मध्ये होतो. From the diagram, life cycle of two stars can be explained. डायग्राम नुसार बघा. फर्स्ट आहे ऑर्डिनरी स्टार म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा इथे हा जो दाखवला आहे हा ऑर्डिनरी स्टार म्हणजे साधा तारा. सो द ऑर्डिनरी स्टार फॉर्म्स अ रेड जायंट स्टार ॲट द latter stage of its evolution when it runs out of hydrogen gas at its own. Then, at the end stage of its life, it forms a white dwarf. तर त्याच्या एंड ही जी त्याची एंड पोझिशन आहे किंवा एंड स्टेट आहे तर त्याला त्याचं काय होतं व्हाईट ड्राफ्ट म्हणजे श्वेतपटू तयार होतो. स्टार्स लाईक द सन बिकेम व्हाईट ड्राफ्ट when its nuclear fuel is totally exhausted and it is 1% in diameter of its original size. Then giant star at the end of its life cycle, they are also called super red giant with a relative cool outer surface. Supernova is an explosive date of the star of the end of its life with the brightness of 100 million stars in short amount of time. Next, a neutron star is a dense core of the supernova. It is a smallest and a densest star known to exist with a 10-kilometer radius. Neutron stars sometimes end and as a black hole म्हणजे कृष्णविवर. Black holes are not seen from telescope and are identified by their intense gravitational pull where even light cannot escape. सो चला स्टुडंट इथेच आपला हा एक्सरसाइज संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.